मी गेले होते माहेरी आणि हा आहे माहेरचा नवीन राखणदार, जो माझ्यावर अजिबात भुंकला नाही. त्यालाही समजलं असेल की ही ह्याच घरची मुलगी आहे. माहेरी गेल्यावरती हे सगळ्यात मोठं दुःख आहे आमच्यासाठी, की वडिलांना असं फोटोमध्ये पाहायला लागतं. अजूनही विश्वास बसत नाही की ते आमच्यामध्ये नाही आहे. एका मुलीसाठी यापेक्षा मोठं दुःख कोणतं असेल. माझ्या ह्या बहिणीचा मुलगा आहे छोटासा, जो आमच्या सगळ्यांकडं कावरा होऊनच पाहत होता. तर तो माझ्या ताटातला वडापाव घेत होता, म्हणून त्याला सगळे म्हणत होते अय काय करतोय, कारण तो अजून खूप छोटा आहे, बाहेरचं काही देत नाही त्याला. पण त्याला मात्र वडापाव खायचा होता, म्हणून गुपचूप हातात वडापाव घेत होता. आणि आज माहेरामध्ये तर तो सेलिब्रिटी होता, कारण सगळेजण त्याचे फोटो व्हिडिओ काढत आहे. तोच छोटा होता. 2 तासाचं माहेर पण घेतलं, सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि निघाले सासरी जायला. सासरी जाता जाता आम्हाला संध्याकाळ होत आली होती आणि जाताना मस्त असं वातावरण पण झालेलं होतं आणि संध्याकाळचा सूर्य पण मावळायला आलेला होता. जाता जाता ही कपाशीची गाडी भरताना दिसली. मग वरदला पण दाखवली ही कपाशीची गाडी. खूप सारा कापूस होता त्या गाडीमध्ये. मस्त असा सूर्यास्त झालेला होता आणि आता आम्ही घरी येऊन पोचलेलो होतो. तर येतानाच आजोबाबाला खायला आणलं होतं, म्हणून वरदने तेच आजोबाबाला दिलं. आजोबाबांनी लगेच वरदला ना खिशातून काढून चॉकलेट दिली. आजोबांचा वरदवरती खूप जीव. आले की दरवेळी वरदला ना चॉकलेट देतील, काहीतरी गोळीज देतील किंवा जाताना पैसे देतील. हा खूप छान असा मुवमेंट होता, म्हणूनच कॅप्चर केला. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.